अगदी अल्पशा निरोपानंतर लातूरमधलं 9 क्षेत्रातलं क्रीम असं ज्यांना आपण म्हणावं, अशी सगळीजणं आपण इथं आज उपस्थित आहात. सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आपल्यापैकी अनेकांना या एकूण उपक्रमाची काही माहिती आहे आणि बरीचशी माहिती इथं होईल. पण तत्पूर्वी एक दोन गोष्टी मी इथं बोलण्यासाठी थांबलो आहे. जनविकास मंच, आपलं लातूर कायम विकासासाठी आतुर असतं आणि या विकासाच्या दिशा साधण्यासाठी, त्याची दिशा ठरवण्यासाठी काही रचना झाली पाहिजे, असा एक मनोदय आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकरांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला. आणि त्यांनी काही संकल्पना दिल्या की विकास कुठल्या एका क्षेत्राचा होणे नाही. गाव मोठं व्हायचं तर गावातल्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करत त्या त्या क्षेत्रातली विकासाची गंगा लातूरपर्यंत आली पाहिजे. आणि यासाठी निव्वळ आणि निव्वळ सामाजिक क्षेत्राचा विचार करत समाजातल्या विविध घटकांना एकत्रित करताना या 9 घटकांचा आपण प्राधान्याने विचार केलेला आहे. याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आणि या एकूण कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि भूमिका आदरणीय संभाजी भैया मांडणारच आहेत. पण आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की आत्ता आपण इथून पुढे माझ्या या मनोगतानंतर आदरणीय भैया 15 ते 20 मिनिट आपल्या सगळ्यांना याची भूमिका समजून सांगतील. त्यानंतर आपण गटशः चर्चा करणं अपेक्षित आहे की आपापल्या क्षेत्रामध्ये आत्ताची स्थिती काय आहे, भविष्यात कशा पद्धतीने आपण जायचं आहे, या संदर्भातली गटशः चर्चा करण्याची व्यवस्था बाजूच्या महाविद्यालयामध्ये, आपल्या वाणिज्य महाविद्यालयात, कॉमर्स कॉलेजमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये आपण बसायचं आहे. आणि आपण सगळ्यांनी तो खल करून त्यातला एक निष्कर्ष आपल्या सगळ्यांना यामध्ये काढायचा आहे, जेणेकरून त्याचा एक व्हाईट पेपर तयार होईल. आणि अगोदर शासनाच्या दारात असेल किंवा लातूरकर म्हणून आम्हाला आमच्या काही भूमिका बजावण्यासाठी असेल, त्यासाठी हवा असलेला जनजागर असेल, या दोन्ही पातळीवरती आपण सखोल चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि त्या चर्चेनंतर त्या त्या गटाचा प्रमुख इथे येऊन त्या त्या गटाची भूमिका मांडेल. मित्रो, एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगेन की ही जी 9 मंडळी निवडलेली आहे, हे 9 त्या क्षेत्रातले निष्णात असतील, तज्ज्ञ असतील असा आमचा दावा नाही. हे तर आम्ही लोक आहोतच, पण याशिवाय आपण सगळीजणं त्या त्या क्षेत्रातले मान्यवर आहात, तज्ज्ञ आहात, अभ्यासक आहात, निरीक्षक आहात. तर आपल्या सगळ्यांची मतं अत्यंत आवश्यक आहेत. खरं तर जनविकास मंचनी सुरुवात करताना अगदी पहिली बैठक 5 लोकांची केली, 5 नंतर 25 झाले, 25 नंतर 40ची झाली आणि आज आपण या 500 लोकांमध्ये एकत्रित आलो. कोणतीही गोष्ट नीटपणे सुरुवात करायची असेल तर त्याला एक नियोजन लागतं, प्लॅनिंग लागतं. आणि संभाजी भैयांच्या एकूण रचनेप्रमाणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शैलेश, हा कार्यक्रम राजकीय असणार नाही, हा आपल्या लातूरच्या विकासासाठी, लातूरचा भूमिपुत्र म्हणून मला जे वाटतं आहे ते आपण करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपण सगळीजण एकत्र आलेलो आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की ते भैयांच्या विवेचनात पण येईलच, पण आज मी सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारा कार्यकर्ता आहे. कुणी शिक्षण क्षेत्रात आहे, कुणी उद्योग आहे, कुणी पर्यावरणात काम करतं, कुणी कृषीमध्ये करतं. आपल्यालाही एकमेकांच्या क्षेत्राची माहिती या मंचावरनं होणार आहे, जाणून घेणार आहोत. मला व्यक्तिशः असं वाटतं की उद्याचा लातूरचं भविष्य ठरत असताना इथला प्रत्येकजण त्या लातूरच्या भविष्याचा शिल्पकार ठरू शकतो असं मला वाटतं. कारण हे इथं थांबणे नाही, ही तर सुरुवात आहे. फक्त एकत्रित यायचं आहे, संघटितपणे काम करायचं आहे. लातूर म्हणून, लातूरसाठी, लातूरकरांसाठी, आपल्यासाठी, आपल्या वर्तमानासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांबाळासाठी सुद्धा आपण काही रचना केली पाहिजे. आणि रचना आणि नियोजन झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट पदरात पडत नाही. आणि जर आपल्याला आपल्या गावात काय पदरात पाडून घ्यायचं आहे, तसं तर लातूरकर हा देशभरात वेगळा माणूस म्हणून ओळखला जातो. त्याच अनुषंगाने आम्हाला आमचं वेगळेपण साधता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना इथं निमंत्रित केलं आहे.
मी अल्पशी भूमिका मांडली आहे घेतली तर आपण लातूरकर म्हणून स्वतःवरच अन्याय केल्यासारखं होईल. कारण आपण सर्वव्यापी होण्यासाठी हा एकत्रित कार्यक्रम आहे. कुठल्याही एका क्षेत्राला एकत्रित घेऊन आपल्याला हे करता आलं असतं, पण हे एकत्रित करण्याचा दुसरा हेतू हा आहे की सगळ्याच लोकांना सगळ्याच क्षेत्रातली माहिती व्हावी आणि अवघे जण शहाणी होऊनच आज इथून बाहेर पडावीत, जेणेकरून भविष्यातलं लातूर कसं असेल याचा एक व्हाईट पेपर आपल्याला आजच्या समारोपाच्या वेळेला तयार करता येईल. आपल्या सगळ्यांचं, मंचावरील उपस्थितांचं आणि यातली वेगळी संकल्पना जी आपण सुरुवातीलाच ज्याचा उल्लेख झाला की आपण या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी लेखन झालं पाहिजे, कुठंतरी निरीक्षण झालं पाहिजे. म्हणून उत्तम निरीक्षक, लातूरचा नखशिकांत अभ्यास असलेली माणसं आपण आज मंचावरती चौघंही बोलवली आहेत. त्याही चौघांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.